नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ पलूस शहरात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार निषेध मोर्चा काढलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यालयापासून शिवतीर्थापर्यंत काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात शेकडो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेत काँग्रेस विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. महिलांच्या सन्मानाचा प्रश्न असल्याने काँग्रेसने तातडीने जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. मोर्चाला प्रारंभ होताच महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो, सुनेत्रा पवारांचा अवमान करणाऱ्यांचा धिक्कार असो, काँग्रेसने माफी मागावी अशा घोषणांनी पलूस शहर दणाणून गेले. विशेष म्हणजे या मोर्चात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. त्यामुळे हा निषेध मोर्चा महिलांच्या स्वाभिमानाच्या प्रश्नांवर उभा राहिल्याचं चित्र पाहायला मिळाले. मोर्चा शिवतीर्थ येथे पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रदीप कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र शब्दात टीका केली. यावेळी बोलताना प्रदीप कदम म्हणाले, शिव, शाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान कधीही सहन केला जाणार नाही. आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असून काँग्रेसने तातडीने जाहीर माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत. जनतेसमोर काँग्रेसला जाब विचारण्यात येईल. हा जिजाऊंचा, अहिल्यादेवींचा, सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे, याचे भान काँग्रेसच्या नेत्यांनी ठेवावे. संविधानिक पदावर असणाऱ्या महिलेचा अपमान करणारे सामान्य महिलांच्या बाबतीत कसे वागत असतील असा प्रश्न पडतो. त्यांनी आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो याची जाणीव ठेवून माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. महिलांचा सन्मान राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास तयार आहे, असा इशारा प्रदीप कदम यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमिर पठाण, अभिजित सावंत, राहुल पाटील, संजय शिंदे यांनीही काँग्रेसवर टीका करत महिलांच्या सन्मानाशी तडजोड करणारे वक्तव्य महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नसल्याचं सांगितलंय. महिला पदाधिकारी रुक्साना मुलानी व रेणुका मिरेकर यांनी परखड भूमिका मांडत महिलांचा सन्मान अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक राजकीय पक्षाने पाळली पाहिजे, अन्यथा नारी शक्ती काय आहे हे त्यांना दाखवून द्यावे लागेल. स्त्रियांचा स्वाभिमान दुखवाल तर कायमचे घरी बसाल, असा इशारा देत संबंधितांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली. मोर्चात तौफिक मुल्ला, आशिष सूर्यवंशी, तुषार सूर्यवंशी, शुभम निकम, प्रताप पाटील, बाळकृष्ण पवार, रणजित शिंदे, सागर कदम, विकास कदम, उल्हास पाटील, उमर मुल्ला, नितीन सुर्वे, भास्कर सकपार, राहुल पाटील बांबवडे, महेश हजारे, शाहबाज नदाफ, अभिजित कौलगे यांच्यासह रुक्साना मुलानी, आशाताई गायकवाड, सरिता कुंभार, रेणुका मिरेकर, शोभा वडुलकर, वंदना कांबळे, कविता शिकरे आणि शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आमच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल काँग्रेसने आक्षेपार्ह टीका टिप्पणी केलेली आहे. ती आक्षेपार्ह टीका टिप्पणीच्या बाबतीत आम्ही आज पलूसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी तीव्र शब्दात त्याचा निषेध व्यक्त करतो. काँग्रेस पक्षाने याबाबत जाहीर माफी मागावी आणि विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या गोष्टीचं समर्थन करतात, हे अत्यंत निंदनीय बाब आहे. त्यामुळे काँग्रेसने या बाबतीत तात्काळ महाराष्ट्राची, सुनेत्रा वहिनींची आणि महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींची माफी मागावी, यासाठी आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. काँग्रेसने केलेल्या या वक्तव्याचा आणि त्यांच्या विचारसरणीचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. धन्यवाद. सर्वांच्या नेत्या, महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताईंचा परवा काँग्रेस पक्षाकडून आक्षेपार्ह टीका टिप्पणी करून त्यांच्याबद्दल निंदनीय असं वक्तव्य केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्या पुढे जाऊन या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांचं निर्लज्जपणे समर्थन केलेलं आहे. या निर्लज्जपणासाठी आपण या ठिकाणी सर्वजण त्यांचा निषेध करतोय. ज्या काँग्रेस पक्षाला सोनियाजींचं नेतृत्व होतं, इंदिराजींचं नेतृत्व होतं, अशा महिला नेतृत्वाखाली काम करणाऱ्या नेत्यांकडून अशा पद्धतीचं वक्तव्य हे अत्यंत अक्षोभनीय आहे. यापुढे आणि अशाच पद्धतीने जर त्यांचं वक्तव्य चालू राहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला कडक शब्दात त्याचा धिक्कार करेल, त्याचा प्रतिकार करेल. या बाबतीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनेत्राताईंनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपद, महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद घेतलेलं आहे. या कठीण परिस्थितीमध्ये दादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्रात एक पोकळी निर्माण झाली होती. या परिस्थितीत त्या राज्याचं नेतृत्व करतायत, पक्षाचं नेतृत्व करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळं काही प्रश्नांची उत्तरं देणं किंवा न देणं
जरी आपण प्रश्न विचारण्याचा अधिकार असला तरी त्या प्रश्नाचं उत्तर देणं किंवा न देणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असताना सुद्धा त्यांना आक्षेपार्ह पद्धतीनं अशा पद्धतीनं बदनाम करण्याचा, त्यांची टीका टिप्पणी करण्याचा काँग्रेस नेतृत्वानं प्रयत्न केलेला आहे. या काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा, त्या विचारसरणीचा मी त्यांच्या या धिक्कार करतो, तीव्र शब्दात त्यांना निषेध व्यक्त करतो. आणि यापुढे काँग्रेस पक्षाकडून अशा पद्धतीची आमच्या नेतृत्वाबद्दल टीका टिप्पणी केली तर आमिर भाई यांनी सांगितल्या पद्धतीनं त्यांच्या नेत्यांचा आम्हाला धिक्कार करावा लागेल, त्यांनाही रस्त्यावर फिरायचं बंद करावं लागेल. काँग्रेसने या बाबतीत पुनर्विचार करावा आणि महाराष्ट्राच्या तमाम महिला भगिनींची, सुनेत्राताईंची जाहीर माफी मागावी असं मी आवाहन करतो आणि त्यांच्या या बुरसटलेच्या विचाराचं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.